हे बघा तिकडे एक घर आहे तिथे बसून पूर्ण ते धुके पसरलेत बघा. तिकडे बघा पाणी तरी धुके एवढे आलेत बाबा, किती धुके आहेत. नमस्कार फॅमिली, तुम्ही स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आहे मी गावी आणि आज माझा शेवटचा दिवस आहे गावचा. शेवटचा दिवस म्हणजे आज मी निघणार आहे मालपाडा जायला, घरी जायला डोंबिवलीला. आणि हा माझा आजचा म्हणजे गावचा शेवटचा असेल मनोभोग, कारण डायरेक्ट मी आता येणार आहे गणपतीला गावी. म्हणजे अजून की आता मार्च चालू आहे ना, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, म्हणजे 5-6 महिने आहेत. कारण सप्टेंबरच्या 14 तारखेला गणपती आहेत, अजून 5-6 महिने आहेत. सो 5-6 महिने का आता मध्ये सुट्टी नाही कॉलेजला. सो डायरेक्ट आता भेटू गावी गणपतीला. आणि गणपतीला खूप मजा असते आपल्याला. आता शांत वातावरण बघा, मी माईक पण यूज करत नाही, एकदम शांत वातावरण आहे. कुठे यूज माईक इथं नाही, कुठंच नाही. बिना माईकचं ब्लॉग करतो आहे आणि की शांत आहे बघा. सगळीकडे धोके पसरलेत, सगळीकडे धोके पसरलेत बघा. दुपारचा गरम होतं आणि सकाळची थंडी लागत नाही आता. फक्त धुके आहेत फक्त. थंडी काय एवढी लागत नाही आता. मी जॅकेट वगैरे घातला नाही पूर्ण. इथे म्हणजे तुम्हाला डिफरन्स सांगतो शहरातला आणि आपल्या गावचा मॉर्निंग वॉकचा. की म्हणजे आता हे समजा, आता मी जातो आहे रोडवरने, नुसत्या गाड्या नुसत्या गाड्याच आहेत रोडवर मुंबईला. इकडे बघा, इकडे तुम्हाला कुठे दिसतात गाड्या बघा. प्रत्येक रोड बघा, इथे तुम्हाला कुठे दिसतात गाड्या, तुम्हाला गाड्या कुठे दिसणार नाही भाई. हा आपला कोकण आहे, कोकण. इकडे म्हणजे मनाला शांतता नेहमी भेटते. सकाळ असं आहे, दुपार असं आहे की रात्र असं आहे, खूप भारी वातावरण आहे. खूप मजा येते मॉर्निंग वॉकला. तुम्हाला दाखवतो एक. हा व्ह्यू बघा किती धुके पसरलेत. म्हणजे समोरचं दिसत नाही का हाय का नाही. समोर तिकडं आमचा वाडा आहे, धुक्याच्या त्या साईडला वाडा आहे, पण दिसाय नाही, एवढे धुके पसरलेत बघा. नदीवर राऊंड मारून येणार आपण आपला मॉर्निंग वॉक. खूप शांतता आहे इकडे. तुम्ही जर माझे आधीचे ब्लॉग बघितले असेल, म्हणजे माझ्या जिकडे जातो मी डोंबिवलीला जातो ना, इथं मॉर्निंग वॉकला मी आणि राज, ते जर ब्लॉग तुम्ही बघितलं असेल तर त्यात ते डिफरन्स बघू शकता की किती मोठा डिफरन्स आहे. इथे आपण येतो आहे मॉर्निंग वॉकला, शांतता, फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि न माईक यूज करता मी ब्लॉग करतो आहे. आणि तिकडे नुसत्या गोंगाट, नुसत्या गाड्या बिड्या आणि माईकचा यूज करायला लागतो, त्याशिवाय काय होत नाही. आणि तिकडे नुसते ट्रॅफिक असते, सगळे माणसं असतात तिकडे, होती शांतता आहे. असं वाटतं मी एकटाच आहे या गावात, खूप शांतता आहे. तिकडे काही धुके पसरलेत, खूप शांतता आहे. जाता पण मॉर्निंग वॉकला असं वाटतं मी स्वर्गात आहे, स्वर्गात. हे बघा किती धुके पसरले, दिसणार नाही तुम्हाला काय, एवढे धुके आहेत. असं वाटतं साईडला ढग आलं, ढगांच्या मध्ये मी आहे, सगळे धुके आहेत. आता चालू आहे मार्च महिना आणि आता माझ्या डायरेक्ट मी येणार आहे गणपतीला सप्टेंबरला. तुम्ही बघू शकता इकडं पाठी सगळीकडे असं तुम्हाला हिरवळ दिसणार नाही. बऱ्यापैकी हिरवळ तिकडं आणि इकडे शेती चालू होती, इकडे एवढं काही दिसणार नाही. पाठीमागं एवढं काही दिसणार नाही तुम्हाला हिरवळ. सो जेव्हा येईन मी सप्टेंबरला, त्याच्या आधीच आपलं म्हणजे पाऊस चालू होतो. आणि पर्सनली मला पाऊस खूप आवडतो, पावसाचा ऋतू आवडतो, तो खूप आवडतो मला. पाऊस म्हणजे एवढी मजा येते ना. आणि तुम्हाला पूर्ण कोकण हा हिरवा झाला दिसणार आहे. आणि कोकण हिरवा झाला की म्हणजे त्यात काय मजा असते, म्हणजे खूप भारी निसर्ग होतो. मला माझं गाव आणि कोकण एवढं आवडतं लहानपणापासून, म्हणजे असं वाटतं इथेच राहावं, पण ते शक्य होत नाही. आज पण निघणार आहे मी जायला डोंबिवलीला घरी जायला, ते शक्य कधी होत नाही. पण असं वाटतं इथेच राहावं, एवढी शांत, म्हणजे एवढं भारी वाटतं ना. तुम्हाला धोका किती पसरला बघा नदीवर, पूर्ण धोका आहेत, काय दिसाय नाही. हे बघा तिकडे एक घर आहे, तिथे बसून पूर्ण ते धोके पसरलेत बघा. तिकडं बघा पाणी तरी धोके एवढे आलेत बाबा, किती धोके आहेत.
आणि पोचलो आहे मी नदीवर. ही शांतता आहे, फक्त पाण्याचा आवाज येईल. तिकडे धरणाचे जाऊ, तिथे जाता चांगला व्ह्यू येतो. माझा मित्र आहे ना राज, त्याच्या गावी तर डायरेक्ट म्हणजे थांबा एक मिनिट. त्याच्या गावी तर म्हणजे त्याच्या घरापासून चालत गेलं ना 10-15 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. म्हणजे भारी आहे ना. तो श्रीवर्धनचा आहे. त्या गावाचं नाव सर्वे. हो, मग तो तिकडचा आहे. कोण नदी आपली, सगळे धोके पसरले. निघतो मी घरी झाला. घरी जाऊन परत मला आंघोळ करायची, अजून निघायचं डोंबिवलीला जायला. आता तयारी पण करायची आहे, बॅग बिग भरायचे. आज माझ्या भाऊजी खूप असणार आहेत. गावानं मला न्यायचं आहे, कलिंगड, भाज्या, माझी बॅग पण सगळं न्यायचं आहे. काय नदीवर हा असंच हो. व्लॉग बनवतो, व्हिडिओ. कोकणात तुम्ही मोरेवाला निघालात ना, तुम्हाला सगळे ओळखीचेच भेटतील. कारण हे आपलं गाव आहे. आपल्या गावाचं आपली ओळख असते. अरे यार, असं वाटतं की नको झालं तिकडं डोंबिवलीला घरी. हे वातावरण, हे गाव माझं बघून असं वाटतं की नको झालं तिकडं. इथेच राहावं वाटतं. पण काय आता जावं लागणार आहे. आणि कुत्र्याचे टोले आल्यामुळे मला कुत्र्यांची खूप भीती वाटते. एक म्हणजे त्यांना हाकलतो आधी. कुत्र्यांना हाकललं. आणि मागे मी एकदा आलो ना, 15 दिवस मला सुट्टी होती, तर तेव्हा गावी आलेलो. तेव्हा दुसऱ्या दिवशी मी गेलेलो मॉर्निंग वॉकला. तेव्हा इकडे एक आमचे गावातले आहेत, त्यांनी एक म्हणजे असं ना जर्मन शेफर्ड त्या टाईपचा वरचा टाईपचा एक कोणतरी कुत्रा आहे, तो म्हणजे डेंजरस हो, तो पाळला आहे. तो त्याची जो होता, तो मी मॉर्निंग वॉकला गेलेलो सकाळी, आणि त्याने मला बघितलं. जी मी एवढा घाबरलो ना भाई, मला वाटलं आता हा माझी वाट लागलं. कारण का तो कुत्रा डेंजर असतात, ते एकदा चावलं काही आपल्याला सोडत नाही. माझे म्हणजे एकदम फाटलेले, मी घाबरलेलो. पण नंतरला काय ना, त्यांची काकी म्हणजे साईडला, मी त्यांना बोललो की चावणार नाही ना. मी पळालो नाही, जास्त उभा राहिलो आणि हळूहळू चालत गेलो. आणि काय केलं नाही, तो शांत कुत्रा वाटतं. आता पोचलो घरी. सो आपला मॉर्निंग वॉक डन झालेला आहे. आता घरी आलो, आता आंघोळ बिंघोळ सगळं करायचं, घरी झालं तयार व्हायचं. सो आपला ब्लॉग एंड करू आज. हा तुम्हाला माझा मॉर्निंग वॉक कसा वाटला ते सांगा. आणि माझ्या मॉर्निंग वॉकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.